नमस्कार मित्रांनो, बहुतेक पुरुषांना हे ठाऊक नसतं एक स्त्री प्रेमात नेमकी कशी पडते। ही गोष्ट काही बाहेरून समजण्यासारखी नाही, कारण पुरुष आणि स्त्रिया हे दोघं एकमेकांपेक्षा पूर्ण वेगळे बिल्ट झालेले असतात। त्यांच्या भावना, मेंदूची कार्यपद्धती आणि हार्मोन्स सगळंच वेगळं असतं। म्हणूनच प्रेमाच्या बाबतीतही स्त्रीचं जग खूप वेगळं असतं। ते पुरुषांच्या तुलनेत अधिकच गुंतागुंतीचं आणि सूक्ष्म देखील असतं। पुरुष सहसा एका क्षणात आकर्षित होतात, तर स्त्रियांच्या बाबतीत प्रेम ही एक हळूहळू विकसित होणारी प्रक्रिया आहे। आणि आज आपण तेच या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। एक स्त्री खरंच प्रेमात कधी आणि कशी आणि का पडते, आपण तिच्या मनाच्या प्रवासाचे विविध टप्पे आणि तिला प्रेमात पाडण्यासाठी आवश्यक असलेले घटक सखोलपणे तपासून हे समजून घेतल्याने तुम्हाला स्त्रियांच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल आणि तुमचे नातेसंबंध अधिक मजबूत देखील होतील। भाग 1, प्रेम एक प्रक्रिया आहे, जादू नव्हे। पुरुषांना जेव्हा एखादी स्त्री आवडते तेव्हा ते एकदमच आकर्षित होतात। एक झटका, एक नजर आणि एक हावभाव त्यांना लगेचच त्या स्त्रीसोबत भविष्याची स्वप्न त्यांना दिसू लागतात। पण स्त्रियांचं तसं नसतं। स्त्री प्रेमात पडते, पण हळूहळू टप्प्याटप्प्याने, हे एखाद्या रोपट्याला पाणी घालून मोठं करणं तसंच स्त्री हळूहळू प्रेमात पडते, जिथे प्रत्येक टप्प्यावर काळजी आणि वेळ द्यावा लागतो। सुरुवातीला फक्त आकर्षण असतं, कुतूहल असतं, कधी कधी इन्फॅच्युएशनही असतं। इन्फॅच्युएशन म्हणजे तात्पुरते आणि तीव्र आकर्षण, जे अनेकदा शारीरिक दिसण्यावर आधारित असतं। पण हे प्रेम नसतं, केवळ प्रेमाच्या प्रवासातील सुरुवातीचा टप्पा आहे। स्त्रीचं मन प्रेमाकडे तेव्हाच आकर्षित होतं जेव्हा स्त्रीचं मन तिकडे झुकतं, जेव्हा तिला त्या पुरुषामध्ये सेफ्टी, स्टेबिलिटी आणि रिॲबिलिटी, विश्वसनीयता दिसते। तिच्या मेंदू आणि तिच्या नर्वस सिस्टीम तसंही तिला सिग्नल देत असतात, हा माणूस तुमच्यासाठी सुरक्षित आहे का? तिच्या अवचेतन मनात नेहमी हा प्रश्न असतो। या प्रश्नाचं उत्तर समाधानकारक उत्तर मिळाल्यावरच ती पुढचं पाऊल टाकते। तर मित्रांनो, नंबर 2, सेफ्टी म्हणजे काय? केवळ संरक्षण नव्हे। सेफ्टी म्हणजे फक्त तिच्या बाजूने उभं राहणे नव्हे, किंवा फक्त प्रोटेक्टिव्ह असणं नव्हे। अनेक पुरुष संरक्षणात्मक भूमिका घेऊन स्त्रीला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात, पण खरी सुरक्षा याहून खूप वेगळी आहे। खरी सेफ्टी असते जेव्हा तुम्ही तुमचं बोललेलं निभवता, म्हणजेच तुमच्या शब्दांना कृतीची जोड देता। तुम्ही काहीतरी म्हणता आणि ते कृतीत उतरवत नाही, तेव्हा तिच्या मनात अविश्वासाचं बीज रुजून जातं। मित्रांनो, बघा, बऱ्याच वेळा स्त्रीचा मेंदू असं वाचतो की हा माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं, यामुळे तिचा विश्वास डळमळतो आणि तिला असुरक्षित वाटू लागतं। अशा वेळी तिचं मन प्रेमाच्या वाटेवरून मागे सरकतं। सुसंगता हा सुरक्षितेचा एक महत्त्वाचा भाग आहे। जर तुम्ही आज एक गोष्ट केली तर आणि उद्या दुसरी, तर तिला तुमच्यावर विश्वास ठेवणे कठीण होतं। तिला असं वाटतं की तुमच्यावर अवलंबून राहता येणार नाही, जे तिच्यासाठी एक मोठा अडथळा ठरतं। नंबर 3, प्रेम जुळतं ते ऑक्सिटोसिनमुळे। बॉन्डिंग हार्मोन स्त्रीच्या प्रेमात पडते तिच्या मेंदूतील एक हार्मोनमुळे, ज्याचं नाव आहे ऑक्सिटोसिन। यालाच बॉन्डिंग हार्मोन किंवा कडल हार्मोन देखील म्हणतात। हे हार्मोन्स भावनिक जवळीक, विश्वास आणि बंध निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं। हे हार्मोन फक्त तेव्हाच तयार होतात जेव्हा तुम्ही तिचं बोलणं ऐकता। तिचं बोलणं नुसतं ऐकणं नव्हे, तर तिचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकणं, तिला समजून घेण्याचा प्रयत्न करणं, तिच्या भावना समजून घेता तिच्या सुखदुःखात सहभागी होणं, तिच्या भावनांना योग्य ते आधार देणं, तिच्या डोळ्यात बघून संवाद करता डोळ्यात डोळे घालून बोलणं, हे विश्वास आणि प्रामाणिकपणा दर्शवतं। तिच्याशी शारीरिक किंवा भावनिक सानिध्य निर्माण करता यात फक्त शारीरिक स्पर्शच नाही, तर तिच्यासोबत हसणे, तिच्यासोबत वेळ घालवणे, तिला मानसिक आधार देणं यांचा समावेश आहे।
पण हे सगळं फक्त तेव्हाच शक्य होतं जेव्हा तिला तुम्ही खरंच सेफ वाटता. जर तिला सुरक्षित वाटत नसेल तर ऑक्सिटोसिनची पातळी वाढणार नाही आणि भावनिक बंध निर्माण होणार नाहीत. सुरक्षितता हा या बॉन्डिंगचा पाया आहे. नंबर 4, तिचं निरीक्षण चालू असतं. सूक्ष्म मूल्यांकनाची प्रक्रिया. एक भावनिकदृष्ट्या परिपक्व स्त्री तिचं मन सतत सूक्ष्म निरीक्षण करतं. हे निरीक्षण केवळ तुमच्या बोलण्यापुरते मर्यादित नसते, तर तुमच्या कृती आणि तुमचे निर्णय आणि तुमच्या एकूण व्यक्तिमत्वावर असते. ती बघत असते हा माणूस किती स्थिर आहे, त्याच्या आयुष्यात उद्दिष्टे आहेत का, तो आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या स्थिर आहे का, किती सुसंगत आहे, त्यांचे विचार आणि कृती यात साम्य आहे का, तो त्याच शब्दांना जागून वागतो का, त्याचे आयुष्याचे उद्दिष्ट काय आहेत, त्याला भविष्यात काय करायचं आहे, त्याच्या आयुष्यात काही ध्येय आहेत का, त्याचं स्वतःवरती प्रेम आहे का. जो स्वतःवर प्रेम करूच शकत नाही तो इतरांवर देखील प्रेम कसं करेल असा विचार तिचा असतो. स्वतःची काळजी घेणं, स्वतःच्या गरजा पूर्ण करणं हे तिला महत्त्वाचं वाटतं. तिच्यासाठी तुम्ही फक्त तिच्यावर प्रेम करताय का हे महत्त्वाचं नसतं, तर तुम्ही तुमचं स्वतःचं जीवन किती प्रेमाने जगताय हेही तितकंच महत्त्वाचं असतं. तिला असा साथीदार हवा असतो जो आयुष्यात आनंदी आणि समाधानी असेल, कारण असा माणूसच तिच्या आयुष्यात सकारात्मकता आणू शकतो. नंबर 5, ओव्हर परफॉर्मिंग. फसवत, स्पेस आणि मर्यादा. जेव्हा तुम्ही सतत तिच्यासाठी काहीतरी करत राहता, गिफ्ट, सरप्राईज, वेळेवर रिप्लाय, तिला आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करता, पण ती जर यासाठी अजून तयार नसेल तर ती गुदमरते. तिला स्पेस लागतो, श्वास घ्यायला जागा लागते. तुमच्या भावना जितक्या जास्त तितकं तिचं मन अधिक अस्वस्थ होऊ शकतं. तुम्ही तिच्यावर प्रेम करता हे तिला समजतं, पण जर ते प्रमाणाबाहेर असेल तर तिला ते दबाव जाणवतो. कधी कधी ती मागे हटते कारण तिला वाटतं हे फार लवकर घडतंय. तिला विचार करण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी वेळ हवा असतो. तिच्या भावनांना आणि तिच्या गतीला मान देणे महत्त्वाचे आहे. तिला तिच्या वेगाने गोष्टी अनुभवण्याची तुम्ही संधी द्या. नंबर 6, काही स्त्रिया मागे सरकतात. भूतकाळातील जखमा आणि भीती कधी कधी स्त्रियांजवळ येतात, खूप कनेक्ट होतात आणि अचानक शांत होतात किंवा संपर्क टाळू लागतात. ही प्रतिक्रिया अनेक वेळा त्यांच्यातल्या जुन्या ट्रॉमा किंवा इमोशनल फिअर्समुळे असतात. भूतकाळात त्यांना मिळालेल्या वाईट अनुभवामुळे त्यांना पुन्हा दुखावले जाण्याची भीती अधिक वाटत असते. तेव्हा कृपया गोंधळून जाऊ नका. तुम्हाला वाटेल की तुम्ही चूक करत आहात, पण तसं नसतं. तिचं मागे हटणे हे तिच्या आतल्या प्रतिक्रियांचं प्रतीक असतं. तुमच्यावरचा जजमेंट नव्हे. या परिस्थितीत तिला समजून घेणं आणि धैर्य ठेवणं महत्त्वाचं आहे. तिला सुरक्षित आणि विश्वासार्ह वाटल्यास ती पुन्हा तुमच्याजवळ येईल. तुम्ही तिच्या भूतकाळातील अनुभवांना आदर द्या. तिला तिच्या गतीने पुढे जाण्यासाठी मदत करा. नंबर 7, संवाद आणि स्थैर्य आणि सामंजस्य हा मजबूत नात्याचा पाया आहे. स्त्रियांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी आणि प्रेम वाढवण्यासाठी खालील गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. तिच्या भावना ऐका. तिला काय वाटतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. सक्रिय श्रवण महत्त्वाचे आहे. जज करू नका. तिच्या भावनांना किंवा मतांना लगेचच कमी लेखू नका किंवा त्याच्यावर टीका करू नका. तिला सोडवायला जाऊ नका. प्रत्येक समस्यावर उपाय देण्याची गरज नसते. कधी कधी तिला फक्त ऐकून घेणं पुरेसं असतं. तुम्ही फक्त तिच्या बाजूला राहा. तिला एकटं न सोडता तिच्यासोबत असण्याची भावना द्या. मी इथे आहे तुझ्यासोबत हे वाक्य तिच्यासाठी सर्वात मोठा आधार असतं. हे वाक्य केवळ शब्द नसून ते तिच्यासाठी तुमच्या उपस्थितीचे आणि समर्थनाचे प्रतीक आहे. तिला सुरक्षित आणि प्रेमळ नातेसंबंधाची खात्री देतं. तर मित्रांनो, स्त्रिया प्रेमात पडतात ते फायरवर्क्समुळे नाही, तर तुमच्या उपस्थितीत राहणं, समजून घेणं आणि तिच्यासाठी सुरक्षित जागा तयार करणं यामुळे दिखावा किंवा तात्पुरतं आकर्षण तिला प्रेमात पाडत नाही, तर तुमच्या प्रामाणिकपणा आणि सातत्यामुळे ती तुमच्यावर विश्वास ठेवू लागते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.